हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, हा आपला काल आपण कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता, त्याचा पुढचा पार्ट स्टिचिंगचा व्हिडिओ. तर बघा, हा मी फ्रंटची एक साईड घेतलेली आहे, ती मेन फॅब्रिक व्यवस्थित सवच ठेवलेलं आहे आणि अस्तर उलटं ठेवून असं व्यवस्थित आपल्याला त्याला सुया वगैरे गळ्याला प्रॉपर अशा लावून घ्यायच्या आहेत. सगळीकडे मेन फॅब्रिक व्यवस्थित असं अर्धा अर्धा इंच राहील अशा हिशोबाने आपल्याला व्यवस्थित अशा सुया लावून घ्यायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही. आणि बघा, फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला गळा स्टिच करायचा आहे. बघा, इथून अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. इथं कोपरा आलेला आहे, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला, आणखी परत टिप मारून घेतली. जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे. कट्स देणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपलं अस्तर आतल्या बाजूला व्यवस्थित असं फोल्ड होईल. आता अस्तर आपलं आतल्या बाजूला व्यवस्थित असं फोल्ड करून आपल्याला एकसारखं हाताने व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे आणि अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारायची. दाबटीपसुद्धा अगदी स्ट्रेट अशी मारायची. इथं कोपऱ्यात बरोबर सुई खाली ठेवायची आणि कपडा फिरवायचा आणि मगच टीप मारायला सुरुवात करायची. परत बघू शकता, फिरवली, परत टीप मारली, अगदी फिनिशिंगमध्ये येते. दाबटीप, गळा वगैरे अशाच पद्धतीने कॉर्नरचे गळे करायचे. बघू शकताय तुम्ही. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित असं एकसारखं जोडून घ्यायचं आहे. सगळीकडे मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा राहील अशा हिशोबाने आपल्याला व्यवस्थित हाताने प्रेस करत कुठेही अस्तर लूज पडणार नाही किंवा कुठेही मेन फॅब्रिक लूज पडणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला दोन्ही एकसारखं एकमेकाला जॉईंट होतील अशा हिशोबाने आपल्याला जॉईन करायचं आहे. बघा, इथं टीप आपल्याला अस्तरला मारून घ्यायची आहे म्हणून इथं थोडीशी पट्टी फोल्ड करून घेतली. तर बघा, आता अगोदर मी अशी डबल फोल्ड करून अगोदर अस्तरला टीप मारून घेते आणि मग मेन फॅब्रिक व्यवस्थित असं जॉईन करून घेते, म्हणजे आपल्याला अंदाज येईल. बघू शकताय तुम्ही, असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जे काट आहेत ना ते व्यवस्थित मी डबल फोल्ड करून घेतलेले आहेत. जर अस्तरचं करताना अगोदर घेतला तरी चालेल. तर राहिलेली आपली दुसरी बाजू व्यवस्थित असं आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक मोठी टीप टाकून जोडून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित असं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. तर माझी थोडीशी क्लिप डिलीट झालेली आहे बघा. आणि हे जे काठ खालचे आहेत ना ते काठ असे मी डबल फोल्ड करून गळ्याला लावून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. इथं कोपऱ्यात बरोबर सुई खाली घातली, कपडा फिरवला. इथं आपल्याला काठाची थोडीशी अर्धा इंचाचं फोल्ड मारून घ्यायचं आहे, जेणेकरून अशी टक्स मारली ना अगदी व्यवस्थित असे आपले एकसारखे काठ बसतात. ह्यासाठी आपल्याला अशी फोल्ड करून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून अगदी व्यवस्थित असे आपल्याला गळ्याला एकसारखे काठ अटॅच बसतील. ह्यासाठी बघू शकताय तुम्ही. अगदी काठावरून आपल्याला घ्यायचं आहेत. बघा, किती सुंदर काठ आपले बसलेले आहेत. आता हे काठ आहेत ना खालच्या साईडनं आणखी थोडीशी अशी मी आतल्या बाजूला फोल्ड करणार आहे पट्टी. बघा, आणि असं व्यवस्थित एकसारखं काठ अगोदर सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे. हातानं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला टीप मारायला अगदी सोपं जातं आणि गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं. बघा, जसा गळा आपला व्हीनेक आहे अगदी तसंच मी असं व्यवस्थित काठ लावून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आणि परत बरोबर अगदी काठावरून आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारायची.
कुठेही आपली जी आपण लेस लावलेली आहे ती कुठेही आपली फुगणार नाही किंवा लूज पडणार नाही असं बघत आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बघा इथं थोडीशी माझी टीप बसलेली नाही, इथं परत मी मध्ये कोपऱ्यात जी आहे ती परत तिथं टीप तशी मारून घेते, जेणेकरून तो मधले टक्स मारलेला पॉईंट आपला उचलायला नको टीप मारलेले ह्यासाठी. बघा जे एक्स्ट्राचं काठ आहे ते व्यवस्थित असे कट केले. बघू शकता गळा खूप सुंदर आलेला आहे. आता पाठीचा पार्टसुद्धा मी असाच व्यवस्थित असा रेडी करून घेतलेला आहे. सेम फ्रंटचा पार्ट कसा रेडी केला अगदी तसाच मी व्यवस्थित असा रेडी करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही इथं. गोलगळा आहे तसा व्यवस्थित असा टीप मारून घेतलेला आहे. जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. गळ्याला छोटे छोटे सगळ्या गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. अस्तर आपलं व्यवस्थित असं आतल्या साईडला पलटवून घ्यायचं आहे. दॅपटीप मारून घ्यायची आहे. बघा व्यवस्थित अशी आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय खूप सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. बघू शकताय. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित असं टीप टाकून जोडून घेतलेलं आहे. जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. बघा आता हे दोन्ही मेन पाठीचा भाग हा सव्वाचा ठेवला आहे. वरचा फ्रंटचा जो भाग आहे आपला तो उलटा ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने असे अर्धा इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला शोल्डर पकडायचं आहे. दोन्ही शोल्डरला अशी व्यवस्थित डबल टिप मारून घ्यायची आहे. बघा ही आपली शोल्डर जोडून तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही असा आपल्या गळ्याचा लूक आलेला आहे. बघा आता आपल्या इकडं बाही मी नेहमी जशी बाही कटिंग करतो 4 इंचाची तशी बाही कटिंग करून अस्तर जॉईन करून घेतलेली आहे. बघा आता बाही पुरते की नाही मी चेक केलं तर बाही आपली थोडीशी किंचित एक्स्ट्रा राहते. जे एक्स्ट्राचं मार्जिन सोडलं होतं ते व्यवस्थित कटिंग करून घेतलं आणि थोडंसं जरासं मार्जिन आपल्याला इथं सोडायचं आहे. आता हे आपला पुढचा अगोदरचा फ्रंटचा भाग आहे तिथं मी फ्रंटचा भाग असा जॉईन करून घेतला आहे. कुठंही बाही जोडताना ओढाताण करायची आणि हलक्या हाताने लूज सोडत अशी व्यवस्थित आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे बाही. बघू शकताय तुम्ही. आपली 4 इंचाची बाही होती, आता तयार आपली 3.5 इंचाची बाही होणार आहे. ह्याच्याहून लगेच अशी मी डबल टिपसुद्धा मारून घेणार आहे. अशाच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा मी व्यवस्थित अशी जॉईन करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही दोन्ही बाही अशा एकत्र व्यवस्थित बरोबर प्रॉपर आल्यात की नाही किंवा कुठली लहान किंवा कुठली मोठी झाल्यात हे बघून मी एकदा चेक करून घेते. बघा आता बाही उलटी केली आणि हे असं आपल्याला एक काठावरून टीप मारून घ्यायची. आपली जितकी कमर उंची आहे ना तिथपर्यंत मोजून घ्यायचं. आता बाही दोन्ही बाह्या अशा व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. बघू शकते आपल्या बरोबर बाही फिनिशिंगमध्ये दोन्ही आलेल्या आहेत. तर बघा आता फिटिंग इथं आहे त्याच्यापेक्षा 1 इंच टाईट ठेवणार आहे. बघा इथे किती 19 आहे तर मी 18 ठेवणार आहे. आणि बघा खाली कमरेत बघा इथे किती 18 आहे तर इथे मी 17 ठेवणार आहे किंवा 16.5 ठेवलं तरीही चालेल. बघू शकताय तुम्ही ही फिटिंग करण्याची माझी सगळ्यात सोपी आहे पद्धत आहे. बघा इथे किती आलेलं आहे 20 आलेलं आहे. म्हणजे इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच आपल्याला मार्जिन भरपूर होत आहे. बघा आता इथून काखेतून खाली 10 इंचावरती कट उंची आखून घेतलेली आहे. इकडं सुद्धा आपल्याला तशीच उंची टाकून घ्यायची आहे. बघा आता कमरेत आपल्याला किती आहे 20 आहे तर किती आपले येणार आहे इकडं 1.5 इंच आणि इकडं 1.5 इंच मार्जिन येणार आहे. आणि बघा असं इथं कडच्या तिथं आपल्याला 1.5 इंचावरती मी आतल्या बाजूला किंवा 1 इंचावरती आपल्या आतल्या बाजूला घेऊन असं
फिटिंगला शेप देऊन घेत आहे. बघू शकताय तुम्ही असा व्यवस्थित गोलाकारमध्ये फिटिंगला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. बघा दंडगेर किती आहे, इथं दंडगेर मी अंदाजे 5.5 6.5 तुमचा जितका आहे तितका तुम्ही ठेवू शकता. आणि अशी टीप मारून घेणार आहे. ह्या बाजूचं सुद्धा फिटिंग मी असंच व्यवस्थित करून घेणार आहे. बघा जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदीच त्याच मार्किंगवरून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता इथं आपल्याला डबल टीप टाकून घेतलेली आहे, मी लॉक करून घेतलं. आता हे कपडा पलटी करून लगेच आपल्याला ह्याच्यावरून आणखी एक टीप मारून घ्यायची आहे तिथंपर्यंतच. बघू शकताय तुम्ही असं लगेच पलटी करून मी आणखी एक टीप मारून घेतली. बघा आता कट ह्या बाजूला सुद्धा असंच आपल्याला मार्किंग वगैरे करून व्यवस्थित मारून घ्यायचे आहे. बघा खालच्या बाजूने कट जेवढा आपण मारले होते तिथंपर्यंत असं कट आतल्या बाजूला दुमडून घ्यायचे आणि अगदी काठावरून अशी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. बघा इथं कोपऱ्यात बरोबर सुई खाली घातली, कपडा फिरवला, जेवढा कपडा आपण आतल्या बाजूला दाबला होता तेवढाच कपडा असा व्यवस्थित इथं परत आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. जे एक्स्ट्राचा पण एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून घ्यायचा. इथं एक्स्ट्रा नसेल तर इथं थोडंसं जिथंपर्यंत टीप मारले ना तिथंपर्यंत आपण कपडा कटिंग करून घेतला. आता ही टीप आपल्याला व्यवस्थित अशी आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे. तुमचा एक्स्ट्रा कपडा असेल तर तुम्ही कट करून टाकला तरीही चालेल. बघा इथं कोपऱ्यात व्यवस्थित सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टीप मारून घेतली थोडीशी, परत कपडा सुई खाली ठेवली, कपडा फिरवला, परत आहे असं आपल्याला व्यवस्थित असे काट मारून घ्यायचे आहेत परत. बघा अगदी सोप्या पद्धतीने ड्रेसचे कट कसे मारतात फिनिशिंगमध्ये ते तुम्हाला इथं मी प्रॉपर दाखवलेलं आहे. बघा अगदी सुंदर असं आपले कट तयार झालेले आहेत. ह्या बाजूची सुद्धा असे कट तयार झालेले आहेत. आपल्या ड्रेसचा फायनल लुक बघू शकताय. खूप सुंदर असा आपल्या ड्रेसचा फायनल लुक आलेला आहे. आणि अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.